आज आपल्या ध्यानगुरू नगाताईंचा वाढदिवस. त्यांच्या जन्मदिवसाच्या या खास दिवशी मी त्यांच्या चरणी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. नगाताईंचे नगाताई ध्यान घ्यायला आल्या, की एक नवीन वेगळेच चैतन्य निर्माण होते. प्रत्येक श्वास म्हणजे ओंकार असलेल्या ताईंचे विविध प्रकारचे ओंकार आम्हाला दरवेळेस वेगवेगळी अनुभूती देतात. त्यांनी म्हटलेले एक ओंकार सतनाम वेगळी एक मध्ये एक अनोखी ऊर्जा आहे. एक एक चक्र जागृत होण्यासाठी त्यांची ती तळमळ प्रत्येक ध्यानात जाणवते व आम्ही पण प्रेरित होऊन दुसऱ्या दिवशी नवीन ऊर्जेने ध्यानाला सुरुवात करतो. मला खात्री आहे त्यांच्या या ध्यानामुळे आम्हाला स्वकडे जाण्याचा मार्ग मिळत आहे. तुमचे प्रेम व समर्थन आमच्यासाठी सर्व काही आहे. अनघाताईंच्या प्रेमळ आश्वासक हास्यातच दैविक ऊर्जेची अनुभूती येते. प्रेम व शांतपणा यांचं सुंदर मिश्रण म्हणजे आपल्या अनघाताई. ताई, तुमच्या सखोल ज्ञानाचा वर्षाव आमच्यावर अखंडपणे होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश व आनंद मिळो. आराधना कुटुंबातील या अद्भुत गुरूंना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा. ईश्वर तुमच्या पायवाटेतला प्रत्येक दिवस उजळवून ठेवो व प्रत्येक दिवस समृद्धीने भरलेला असो. मी ऋतताईंच्या वाढदिवसाच्या दिवशी पण म्हणाले होते, की आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत, की आम्हाला अनघाताई, ऋताताईंसारखे ध्यानगुरू लाभले. शेवटी ओंकार स्वरात भिजती तुमच्या ध्यानाचे क्षण. ओंकार स्वरात भिजती तुमच्या ध्यानाचे क्षण. चक्रांची उघडती दारं जागृत होई मन. चक्रांची उघडती दारं जागृत होई मन. निर्गुणातली वाट तुम्ही, शांतीची माया तुम्ही. निर्गुणातली वाट तुम्ही, शांतीची माया तुम्ही. आनंदमयी माता तुम्ही, ध्यानमयी माता तुम्ही. धन्यवाद ताई. वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनघाताई. तुमच्यासाठी 2 ओळी. सुदिनं सुदिनं जन्मदिनं, सुदिनं सुदिनं जन्मदिनं, तव भवतु मङ्गलं जन्मदिनं, तव भवतु मङ्गलं जन्मदिनं. विजयी भव सर्वत्र सर्वदा, जीवेत शरदा शतं शतं. विजयी भव सर्वत्र सर्वदा, जीवेत शरदा शतं शतं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं, तव भवतु मङ्गलं जन्मदिनं. चिरञ्जीव कुरु पुण्यवर्धनं, चिरञ्जीव कुरु कीर्तिवर्धनं, चिरञ्जीव कुरु पुण्यवर्धनं, चिरञ्जीव कुरु कीर्तिवर्धनं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं, तव भवतु मङ्गलं जन्मदिनं. जगति भवतु तव सुयशोगानं, जगति भवतु तव सुखी चिदानं, जगति भवतु तव सुयशोगानं, जगति भवतु तव सुखी चिदानं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं, तव भवतु मङ्गलं जन्मदिनं, तव भवतु मङ्गलं जन्मदिनं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. धन्यवाद. अनघाताई, पहिले तर असं ध्यानगुरु वगैरे मला काही असं म्हणजे हे सगळं ऑफिशियल लँग्वेज आहे. माझ्यासाठी या आराधना ग्रुपचे आई बाबा आहात तुम्ही दोघं, ऋताताई आणि अनघाताई. ऋताताई आई आहे, ज्या रोज आम्हाला सांगत असतात, पण बाबा येतात आणि एकदाच व्यवस्थित सांगतात हे असं छान केलं पाहिजे आपण. आणि बाबांचे आपण ते छोटे छोटे शब्द लगेच ऐकतो आणि कधी कधी आपण आईचं कमी ऐकतो ना, तसं असतं ते. त्यामुळे बाबांचं लगेच ऐकणारी आम्ही मुलं आहोत कदाचित. आणि माझ्यासाठी तसेच आहात तुम्ही आई बाबा या ग्रुपसाठी, ग्रुपचे स्पेशली. मला खूप चांगलं आठवतं जेव्हापासून मी ग्रुप जॉईन केला तेव्हापासून दोघींनी मला खूप छान सांभाळलंच असं म्हणेन मी. मी याला एवढी कनेक्टेड आहे बिकॉज मला खरंच हे दुसरे आई बाबा इथे मिळालेले आहेत, जे मला प्रत्येक वाटेवर प्रत्येक गोष्टीत नेहमी सपोर्ट करतात. मी पडायला लागली की मला असं वाटतं मला माझे हे 2 नंबर आहेत त्याच्यावर मी पहिले कॉल करून बघावा, म्हणजे मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळेल. आणि कधी कधी बाबांना जसं आपण न सांगता बाबा आपल्यासाठी काहीही करत असतात, किंवा बाबांना आपण नाही सांगितलं कधी
की आज मला हे हवंय खायला किंवा मला हे हवंय, तरी सुद्धा ते देतात. तसंच ऋताताई, अनघाताई नेहमी आम्हाला ध्यानातून त्या गोष्टी देत असतात, जे आम्ही त्यांना कधी सांगत नाही, की आम्ही किती किती दिवसांनी पण कधी कधी अनघाताईंना भेटतो, तरी सुद्धा त्यांना माहिती असतं आपल्या कुठल्या बाळाला काय हवंय आणि ते ते त्यांना देतात. पण आज आमच्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप छान असं मला शब्दांमध्ये किंवा असं छान बोलता नाही येत. मी माझ्या मनापासून बोलतेय तुम्हाला, आणि आमचं खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. ममतानी सगळ्यांच्या भावना व्यक्त केल्यात. जसं ममता म्हणाली की आई बाबा आहेत, खरंच आमचे आई बाबा आहेत ते. आणि अनघाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हाला तुमच्यासाठी शुभेच्छा देताना इतका आनंद होतोय ना, की हे सर्व तुमचं आयुष्य, पुढचा काळ आनंदाने, प्रेमाने आणि मस्तीचे आणि आरोग्यदायी असू दे. आपण आणि ऋताताई आमच्या आयुष्यात आल्याने आमचं आयुष्य इतकं आनंदी झालंय ना, की कुठल्याही समस्यांवर आपण दोघी तोडगा देता. म्हणजे काही असू दे, तुम्हाला आमच्या मनातलं कळतं आणि तुम्ही लगेच त्याच्यातून आम्हाला बाहेर, म्हणजे तो पडण्याचा मार्ग पण मिळतो कुणाकडून ना कुणाकडून, किंवा तुमच्या आपल्या छान वाणीतून पण मिळतो. इतकं सुंदर तुम्ही आमचं आयुष्य घडवताय ना, की आम्हाला वाटलंच नाही की आपण आमच्या आयुष्यात आलात आणि हे आनंदाचे क्षण आम्हाला मिळतील असं वाटलं नव्हतं. पण आपण आलात, आम्हाला भेटलात. खूप खूप धन्यवाद. आणि परत परत मी सांगते की आपल्याला खूप उदंड आयुष्य मिळो आणि हे आपलं पुढील आयुष्य व्यवस्थित जावो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार अनघाताई. सर्वप्रथम वाढदिवसाच्या तेजोमय शुभेच्छा. एक छोटीशी कविता करण्याचा प्रयत्न केलाय. काय म्हणू काय म्हणू एक अर्थपूर्ण भाव, की आमच्यासारख्या वाटसरूंना पैलतीरी नेण्यासाठी देवाने घडवलेली नाव. अनघा, काय आणि किती या नावाचे अर्थ, काय आणि किती या नावाचे अर्थ, निष्पाप, सुंदर, परिपूर्ण आणि शुद्ध. सौंदर्याची नेमकी व्याख्या, आत्मज्योतीची व्याप्ती, स्वयंपूर्ण ऊर्जास्त्रोत आणि परिपूर्ण शक्ती. ताई, तुम्ही म्हणजे ज्ञानाचा असीम झरा, ज्यातून सतत पाझरते लोककल्याणाची धुरा. ताई, तुम्ही म्हणजे एक श्रद्धास्थान, परमात्म्याशी आत्म्याचे मिलन या उद्देशाने केलेले परिपूर्ण ध्यान. ताई, तुम्ही म्हणजे वैफल्यापासून दूर राहण्याचा शांतीपूर्ण मार्ग, भगवंताच्या चरणी लीन होणे हाच खरा स्वर्ग. मुखकमलातील शब्दमोती सतत आमच्यावर बरसत राहो, असंच छान छान हसू कायम तुमच्या ओठी राहो. शुभेच्छारूपी पुष्प सतत तुमच्यावर बरसत राहो, शुभेच्छारूपी पुष्प सतत तुमच्यावर बरसत राहो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनघाताई. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. माझ्या बंधू भगिनींना, मातांना नमस्कार. तर कालचं मी आपल्या कौतुक करते आणि आजकडे वळते. किती सुंदर सुरुवात केली अर्चनाताई. एक एक कलाकार आपल्या सगळ्यांमध्ये आहे हो, फक्त तो लपलेला आहे. आपण बाहेर येऊ द्या ना. माझी खूप इच्छा आहे की आपण सगळ्यांनी आता व्यक्त व्हावं. अर्चनाताई, रोहिणीताई, ममता, किती छान बोललीस ग. आपल्या रोहिणीताई हरवंदे आणि आपली सगळ्यांची लाडकी दीपाली, किती सुंदर लिहितेस. एक कवयित्री तुझ्यात आहे ग. रोज लिही. खूप सुंदर. डोळ्यात पाणी येतं तुझं जेव्हा मी ऐकते तेव्हा. तर आता काय बोलावं असा एक प्रश्न, कारण आपली सगळ्यांचीच इच्छा. एक कृष्ण बिहारी नूरचा एक शेर है कि इतने हिस्सों में बैठ गया हूं मैं कि मेरे हिस्सों में कुछ बचा ही नहीं, जिंदगी से बड़ी सजा ही नहीं और क्या जुर्म है पता ही नहीं. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण सगळेजण धावत असतो आणि आपल्या स्वतःसाठीच काही वेळ मिळत नाही. पण भूपेंद्र सिंगचं एक गाणं आठवतं की दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन. आणि तसंच माझ्या वहीतली जी पानं आहे ती फटाफट फटाफट माझ्या बालपणाकडे गेली. ती सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या प्रत्येक पानावर एकच नाव होतं, ते म्हणजे
आई वडिलांच्या बरोबर, मोठ्याईच्या बरोबर ताई, माझी बहीण भाऊ या दोघांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. मला आठवतं की त्यांच्या वाढदिवसापेक्षा त्यांना माझ्या वाढदिवसामध्ये इतकी रुची असायची की आम्ही काही खूप श्रीमंत नव्हतो, पण वर्षभरात एक एक पैसा जमा करून माझी बहीण भाऊ माझ्यासाठी फ्रॉक घ्यायची वर्षाला. आणि त्या फ्रॉक तो मला जेव्हा मिळायचा तेव्हा असं वाटायचं सगळ्यात जगातली श्रीमंत जर कोणी असेल ना तर ती मी असेल. इतका आनंद व्हायचा. आज कपाट भरलेलं आहे, ओसंडून वाहत आहे, पण त्या फ्रॉकचा जो आनंद होता तो अजूनही मला मिळत नाही. आणि ताईबद्दल बोलताना मी थोडी भावुक होते, कारण मी आता सांगितलेलं की माझ्या प्रत्येक पानावर हे ताई अक्षर कोरल्या गेले आणि ते सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेले. ती माझी फक्त बहीणच नाही, त्याच्या पलीकडे ती माझी गुरु आहे, ती माझी सगळ्यात जास्त मैत्रीण आहे. कारण आम्ही दोघी, मला वाटतं असं एकही दिवस नाही की आम्ही बोललो नाही. कितीही दूर असू दे, जर नेटवर्कची समस्या असेल तर ठीक आहे, पण तसं आमच्यात कधीही असं होत नाही की मी तिच्याशी बोलली नाही किंवा ती माझ्याशी बोलली नाही. रोज आमचा एकमेकींना फोन असतोच. आणि काय झालं हे सांगायच्या आधीच कळत असतं की हिला बरं नव्हतं काल, तू कशी आहेस ग, किंवा दोघींचंही असं असं नातं आहे की आम्हाला बोलावं लागत नाही, शब्दांच्या पलीकडे आहे. मला आठवतं की आमचं जे घर, ते घर आजूबाजूला सगळे छान सुंदर घर, आणि आमचं घर हे कवेलू फुटलेले होते आणि त्या कवेलीतून पाणी यायचं. माझी आई ते स्वयंपाकघर होतं आमचं आणि तिथे प्रत्येक ठिकाणी अशी बादल्या लावायची. त्या बादल्यांमध्ये आम्ही नाव सोडायचो, कागदाची नाव. जे पाणी यायचं गंगामाईचं ते घरात गुडघाभर पाणी यायचं. म्हणजे सकाळी बघावं तर अरे बापरे इतकं पाणी, कारण घर भर घातल्या गेली रस्त्यावर आणि त्याच्यामुळे सगळं पाणी हे घरात यायचं. मला सॉरी, तुम्ही मेसेजेस टाकतात पण ते वाचता येत नाही हं. तर सकाळी उठलं की गुडघा गुडघा पाणी, आणि आम्हाला इतका आनंद व्हायचा की चला आता आम्ही नाव सोडू शकतो. इतकं आम्ही तिघ जण, आमचं ते बालपण, सगळ्या सगळ्या गोष्टी खूप छान होत्या, खूप मजेत होतं. आता खूप सुंदर घर भावानी बांधलंय, पण ती मजा, ती गंमत आता तशी राहिलेली नाही. असो, लहानपणी माझ्याकडून माझा अभ्यास करवून घेणारी माझी बहीण, माझ्या केसातून हळूच कंगवा हे करून माझ्या वेण्या घालून देणारी, मधुमालतीच्या फुलांच्या वेण्या करून माझं सगळं अगदी, तिला जेवढं सजवता येईल तेवढं ती माझ्यावर प्रयोग करायची. आता तिला खूप मजा वाटत असेल मी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगते. गजरा करून देणं, मला खूप छान, इतकी गोष्टी वेल्हाळ आहे ती. आणि आईची सगळेच गुण मला वाटतं तिच्यात आले आहेत, मोठी मुलगी असल्यामुळे. विणकाम, शिवणकाम, भरतकाम, उत्तम स्वयंपाक, उत्तम बोलते, उत्तम लिहिते. काष्टशिल्प ती इतकी सुंदर करते की तिच्या घरी जर आपण गेलात, माऊली हे घर साधना माऊली भांडारकरांचं, या घरात इतके सुंदर तिने काष्टशिल्प केले. देण्याची वृत्ती आहे तिच्यात, भरभरून देते, सगळ्यांना देते. कुठे काही स्वतःकडे राखावं हे तिच्यात अगदी नाहीच. ध्यानात आणणारी पण ताई आहे आणि गुरु मिळवून देणारी पण ताई आहे. त्याच्यामुळे ताईचं योगदान या आयुष्यात माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की बहिणी बहिणीत असं कधीच होत नाही की भांडण होत नाही, की बहिणीत बहिणीत भांडण होतच, पण मतभेद होतात, मनभेद कधीच होत नाही. आम्ही कधीच असं होत नाही की मी तिच्याशी बोलली नाही आणि ती माझ्याशी बोलली नाही. कित्येक घरांमध्ये मी बघते वर्षोनवर्ष बहीण भाऊ, बहिणी बहिणी बोलत नाही. तिने असं केलं, ती मला असं म्हणाली, ती मला तसं म्हणाली, पण आमच्यात कधीही एकही दिवस काय, एक तास सुद्धा आम्ही असं आमच्यात होत नाही की आम्ही एकमेकींशी बोललो नाही. शेवटी एक 4 ओळी, तिच्यावर बोलणं हे खूप कठीण आहे माझ्यासाठी. 4 ओळी की ज्या नेहमीच मला तिच्यासाठी म्हणावशे वाटतात. फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी उम्र
हमें संग रहना. सॉरी मी नाही गाऊ शकत. खूप खूप शुभेच्छा बहिणीला माझी. तिच्यासाठी प्रार्थना करते की तिचं आयुष्य खूप आनंदी, जगातली सगळी सुख तिला मिळो, ती खूप आनंदी असू दे, तिचं आरोग्य उत्तम असू दे, अशी या समूहाच्या वतीनं प्रार्थना करते आणि तेच रजा मागते. मला बोलणं कठीण असतं, त्याच्यामुळे मी बोलू इच्छित नाही तुझ्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. जन्मदिनमिदम् अयि प्रियसखे, जन्मदिनमिदम् अयि प्रियसखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्. प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वरः सदा त्वां च रक्षतु, ईश्वरः सदा त्वां च रक्षतु. हमेरा तुम भी जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों की दिशा मिल गई. हमें तुम भी जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों की दिशा मिल गई. हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता गबलू बबलू, खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता गबलू बबलू, खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. बोला उज्ज्वला ताई. धन्यवाद ताई, खूप छान व्हिडिओ बनवला. मी पहिल्यांदाच पाहिला असा व्हिडिओ. आणि मी थोडीशी आता हे झालेली आहे, म्हणजे बिझी म्हणायचं हरकत नाही, त्यामुळं मला हे सगळं काही माहित नाही. पण आज अनघाताईंचा वाढदिवस हे कळल्यावर मला हे झालं की आता आपण बोललं पाहिजे. अनघाताई, तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप गूढ ज्ञान त्याच्यापर्यंत तुम्ही आम्हाला घेऊन गेलात. गुरु या शब्दाचा तुम्ही अर्थ इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या मनावर ठसवला. गुरु माहित होता, पण गुरुची ओळख करून देण्याचं महत्वाचं काम तुम्ही आम्हाला आमच्यासाठी केलेलं आहे. आणि आणखीन एक म्हणजे गुरूंना जेव्हा केव्हा आनंद होईल, तुमच्या वाढदिवसाला फक्त शुभेच्छा देण्याऐवजी मला असं वाटतं की तुम्ही शिकवलेल्या ज्ञानावर पावलं टाकून एक एक तत्व जर आम्ही आत्मसात केलं तर तुम्हाला खूप आनंद होईल असं मला वाटतं. आणि गुरूंची इतकी व्याख्या तुम्ही केली, म्हणजे विश्वाचं बीज गुरु आहे. गुरु आपल्याला कुंभाराप्रमाणे आतून एक हात आधाराचा देतो आणि वरनं थापट्या मारतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही गुरूंचं जे जे वर्णन केलं ते ते आमच्या मनात खूप ठसलं आहे आणि त्या मार्गाने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि 7 चक्र, त्याचं क्लिनिंग, त्याच्या कॉर्ड्स, हे इतकं वेगळं प्रचंड ज्ञान तुम्ही आम्हाला या ध्यानाच्या माध्यमातून दिलं. त्यानंतर आपण कनेक्ट कसं व्हायचं पृथ्वीशी, आकाश तत्वाशी, याचं ज्ञान दिलं. अशा इतक्या ज्ञानाच्या
अनंत सीमा तुम्ही आपल्याला एवढा वेळ नाही ध्यानात आपण करत असतो, पण या प्रत्येक गोष्टींना तुम्ही स्पर्श करत आलात आणि ते ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. अशा गुरूंना माझे शतशः कोटी कोटी प्रणाम. आणि अनघाताई, अशाच बोलत राहा, आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आमचं काही चूक झाली असेल तर आमच्या चुकांवर पांघरून घाला. कधी आम्हाला परीक्षा पाहता तुम्ही कधी कधी, तर ते करा. आम्हाला सहन होईल अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला पुढे नेताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ताई, तुम्हाला भरपूर आयुष्य मिळवत, आपल्या आयुष्यात जी तुम्ही बकेट लिस्ट मध्ये ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होत, अशी मनापासून, हृदयापासून मी शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आत्मवंदन सर्वांना. माझ्यासाठी सुद्धा उज्ज्वला ताई म्हटल्या त्याप्रमाणे आज ताईंचा वाढदिवस आहे हे सरप्राइझिंग होतं, त्यामुळे अचानक बोलतीये. हे ममता म्हटली तसं ताई खरंच दोघीही आई वडील आहेत ग्रुपचे, पण अनघाताई माझ्यासाठी मोठ्या बहिणीचा रोल करतात. माझ्यासाठी ताई म्हणजे आयुष्यात एक पोकळी होती माझ्या. मीच घरात मोठी होती, त्यामुळं मला कधी शेअर करण्यासाठी कोणीच नव्हतं. मला ताईंशी शेअर करायला काहीच लागत नाही, आपोआप त्यांना कळतं सगळं. खूप म्हणजे ती जी एक पोकळी होती. आणि माझी आई स्ट्रिक्ट होती, त्यामुळं मला अनघाताई स्ट्रिक्ट नाही वाटत. त्यामुळं खूप छान वाटतं मला म्हणजे त्यांच्याकडे बघितलं कीच माझा म्हणजे सगळं टेन्शनच निघून जातं. नुसतं मला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर की आहे आपल्यासाठी कोणीतरी काळजी करणारं असं वाटतं. मेन म्हणजे गुरु असतात सगळेजण, आपण ह्या अध्यात्मात मार्गात असलेले सगळेजण गुरु करतो, पण ते तुम्हाला फक्त दीक्षा देऊन सोडून देतात पुढे की तुम्ही तुमचं करा. पण तसं अनघाताई, ऋताताई करत नाहीत. त्या रोजचं त्यातली ती जी घाण काढायचं काम आहे ते करतात. ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे की तुमच्या मुळावर, तुमची चक्र जेव्हा साफ केली जातात तेव्हा तुमच्या मुळाशी काम केलं जातं. असं इतकं डेडिकेशननी करणारं कोणीच नाही. आणि म्हणून माझ्यासाठी म्हणजे तो जो मार्ग त्यांना दिसलाय त्या मार्गावर त्यांना जमेल तेवढ्या जणांना त्यांचा घेऊन जाण्याचा प्रयत्न असतो. म्हणून माझ्यासाठी ह्या दोघी खूप मोठ्या आहेत. पण अनघाताई म्हणजे मला बोलायला शब्द नाहीत. माझ्या डोळ्यातल्या पाण्यावरनं समजून घ्या तुम्ही की तुम्ही माझ्यासाठी काय आहात. खूप खूप तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. तुम्ही खूप मोठ्या पदावर जा, कारण तुम्ही गेलात की तुमच्या सोबतीने आम्ही आपोआपच येणार आहोत. त्याच्यात सुद्धा आमचा स्वार्थच आहे थोडासा. पण सर्व काही तुम्हाला मिळो, सगळ्या म्हणतायत तसं. खूप खूप छान. आणि सगळेजण आज खूप सुंदर बोलले. खूपच म्हणजे ममता, दीपाली, आधी सगळेच जण खूपच सुंदर बोलले. उज्ज्वला ताई सगळेच खूप सुंदर सुंदर बोलले. खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद. आणि ताई, अनघाताई, ऋताताई खूप खूप धन्यवाद. अनम्यूट करा ताई. आत्या. नमस्कार अनघाताई. ह्या सगळ्या जणी खरंच खूप छानच बोलल्या. ओके ओके, सॉरी. अनघाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना आहे. आणखी तुम्ही अशाच आनंदी राहा आणि आम्हालाही आनंदी ठेवता. ताई, तुम्ही इतकं ज्ञानाचं भांडार तुम्ही आणि ऋताताईने एवढं दिलं की आम्ही खरंच खूप धन्य झालोय. आणि आम्हाला हे असं ज्ञान एवढं माहिती नव्हतं, जे तुम्ही अनेक दासबोध वगैरे सगळ्या ग्रंथांमधून सगळं स्वतः अभ्यास करून सगळं जे आमच्यापर्यंत आणलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई. शब्द नाही आहेत. आणि आता ऋताताई आणि सगळी जण जी बोलली ना, खरंच ताई डोळे भरून आले. अशात आनंदी राहा
ताई खूप खूप सुखी राहा. खूप खूप प्रार्थना आहे देवाजवळ. धन्यवाद ताई, धन्यवाद. आत्मवंदन अनघाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. सगळ्यांचं बोलणं ऐकलं आणि मला दोन असं सुचलं तुमच्या आद्य नावावरून, अनघा या नावावरून. एकदम काय म्हणजे असं हे अनन्य भावे शरण मी तिचला, अनन्य भावे शरण मी तिचला, नतमस्तक मी तिच्या चरणी, घालमेल जिने जीवाची घालवेली, त्या ऋता आणि अनघा माऊली. तुम्हाला दोघींनाही खूप खूप नमस्कार आणि कोटी कोटी शुभेच्छा दोघींनाही वाढदिवसाच्या. आणि काही चुकलं असेल, मला अगदी आत्ता सुचलं हे सगळं, आणि खरंच वाढदिवस आहे माहिती नव्हतं, नाही तर काहीतरी लिहिलं असतं. पण आता आठवलं की आद्य शब्दांवरती आपल्याला काहीतरी पटकन सुचलं तर बोलूया. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. अनघाताई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला या सगळ्यांसारखं बोलता येत नाही, पण अर्चनाताई, ममता, दीपाली, रोहिणीताई आणि आता उज्ज्वलाताई, सगळ्या जणी एवढ्या सुंदर बोलल्या आणि आमच्या मनातलेच भाव त्यांनी व्यक्त केले. तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती आणखी होवो, जेणेकरून आम्हीही आणखी उच्च पातळीवर पोहोचू आणि तुमच्या सर्व स्वप्न, आकांक्षा आणि ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या काही पूर्ण होत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. धन्यवाद माऊली. आत्मवंदन ताई, जन्मदिन अभिष्ट चिंतन. तुम्ही दोघी म्हणजे आमच्या जीवनरूपी रथाचे सारथ्य करता आहात. खूप आमूलाग्र बदल घडले आयुष्यामध्ये, जे असं वाटलंही नव्हतं की आपल्यामध्ये एवढे बदल घडतील. आपले म्हणजे नाही का, आपल्या अवतीभोवतीची लोक जे आपल्या संपर्कात येतात ते एवढे चेंज होतील, आपल्या घरातल्या लोकांच्या विचारांमध्ये एवढे बदल होतील, असं कधीच वाटलं नव्हतं. तर ते हे सगळे बदल केवळ आपल्या दोघींच्या ह्या ग्रुपमुळे वगैरे असे झालेले आहेत. आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष उज्जैनला भेटलो होतो, तेव्हा तर जी तुमची गळा भेट घेतली तेव्हापासून तर सगळं म्हणजे जे काही आतमध्ये असे काहूर माजलेले होते ते पूर्णपणे शांत झाले आणि खूप आनंद वाटला. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा काशी क्षेत्राला भेटलो, तेव्हाही खूप छान वाटलं. असं नाही का, म्हणजे खूप आनंद वगैरे असा वाटायचा जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहायचं. आणि ते प्रत्यक्ष भेट झाली तर ते असा एक वेगळंच आनंद वगैरे असा मिळाला आणि खूप छान असं जीवनात आमूलाग्र बदल घडला. तर खूप खूप धन्यवाद ताई, खूप छान भावना व्यक्त केल्या आपल्याविषयी सर्वांनी. खूप खूप धन्यवाद ताई. आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो दोघींच्याही. धन्यवाद. ताई तुला बोलायचं? हो, मला बोलायचंय. नमस्कार ताई, बोलू का? मला बोलायचंय ताई, आवाज येतोय का? बोला हो, येतोय ऐकायला, बोला ताई. नमस्कार ताई. आळंदी क्षेत्रातून श्री क्षेत्र श्री सिद्धेश्वर भगवान आणि ज्ञानेश्वर महाराजांना नतमस्तक होऊन आपल्याला दोघींनाही खूप उदंड आयुष्याच्या खूप शुभेच्छा देते. मलाही काही बोलता येत नाही, दोन शब्द तेवढेच. धन्यवाद. अनघाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा. आम्ही ज्या शुभेच्छापेक्षा तुम्ही आम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे ते, आणि वेळोवेळी भावनिक सपोर्ट, हा जो आयुष्यात खूप महत्वाचा असतो, तो तर तुम्ही मला वेळोवेळी दिलात. खूप खूप शुभेच्छा आहेतच. तुमच्या बरोबर आमचीही प्रगती होते हे जाणवतं. अनघाताई, आत्मवंदन. वाढदिवसाच्या मीना अनंत करून अनंत अनंत शुभेच्छा. संबाला ट्रिप
चक्रामधली रंगांची उधळण. बाप रे, काय काय दिले तुम्ही आम्हाला. अशाच पाठीशी राहा. जीवेत शरदम शतम. दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अंगाते. मी जास्त नाही काही बोलू शकत, पण खूप खूप तुम्ही जे आम्हाला दिलंय ना, ते खरंच खूप खूप दिलेलं आहे. खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. काय बोलू, एवढंच. तुमचं असंच प्रेम राहू द्या. तुम्ही जो ताईचा वाढदिवस साजरा केला, धन्यवाद. मी मानत नाही आपल्याला, मी आपल्या ऋणातच राहू इच्छिते.